इचलकरंजीकर हो, मेगा प्रॉपर्टीज एक्स्पोसाठी सज्ज व्हा. भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपरचे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आणि रिअल इस्टेटमधील सुवर्णसंधी शोधण्याची सुवर्णसंधी सर्व काही एकाच छताखाली. भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपरतर्फे खास प्रॉपर्टींचं प्रदर्शन. स्थळ स्टेटस इन हॉटेल इचलकरंजी. दिनांक 22 ऑगस्ट 2026. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7. इचलकरंजी महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे 2 महिन्यांचे वेतन थकल्याने इचलकरंजी महापालिका कामगार युनियनच्या वतीने आज महापालिका प्रांगणात धरणे आंदोलन करण्यात आले. वेतन थकल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून तातडीने वेतन अदा करण्याची मागणी आंदोलकांनी केली. महापालिकेने कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी नियुक्त केले आहेत, मात्र गेल्या 2 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कुटुंबाचा दैनंदिन खर्च, घरभाडे तसेच इतर आवश्यक गरजा भागवताना कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान आंदोलनाच्या प्रारंभी प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेतली, मात्र चर्चा व निर्णयासाठी आंदोलकांना ताटकळत ठेवल्याने कर्मचाऱ्यांचा संयम सुटला. त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. थकीत 2 महिन्यांचे वेतन तातडीने अदा करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. वेतनाचा प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिका कामगार युनियनच्या वतीने देण्यात आला. महापालिका कर्मचारी युनियन तर्फे आज आमचं इथं आंदोलन चालू आहे. बैठी निदर्शन आहे. सकाळी आम्ही दारात बसलो, बराच वेळ रस्ता पण थांबवला होता. त्याच्यानंतर वरनं निरोप आला की आमचं चालू आहे काम आणि 10-15 मिनिटात आम्ही काहीतरी तुम्हाला रिझल्ट देतो. पण वरती गेल्यानंतर काही रिझल्टचं दिसत नाही. सोमवारी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता, 2 दिवसात कुठल्याही परिस्थितीत पगार आम्ही करायची व्यवस्था करतो. अजून काही झालं नाही. विश्वासघात करणारे लोक आहेत आणि पगार देणं हे कायद्याने बंधनकारक आहे. या लोकांनी पगार दिलेला नाही. मुख्य मालक म्हणून महापालिका जबाबदार आहे. जर पगार झाला नाही तर यांच्यावर आम्ही फसवणुकीचे गुन्हे दाखल करणार आहे आणि आत्ता पगार घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही, असा आमचा निर्धार आहे.